नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माती वाचवा आणि शेतकरी वाचले या उपक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहे बोरगाव या ठिकाणी. बोरगाव आहे तालुका येतो माळशिरस, जिल्हा येतो सोलापूर. तर सरांचं नाव बाजीराव मिसाळ आहेत. दुसरी गोष्ट अशी की सरांचं जे काही प्रोफेशन आहे ते प्रोफेशन इंजिनियर आहेत स्वतः सर. फक्त मेकॅनिकल इंजिनियर नाहीत तर ते डिझायनर पण आहेत. तर त्यांनी काय प्रोडक्ट आपली वापरली भेंडीसाठी, काय रिझल्ट आला ते त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. जसं की तुम्ही आपली काय प्रोडक्ट वापरली? सनस्टिक आणि सॉइल केअर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने वापरलं. मी वापरलं 23 तारखेला ते ॲज इट इज यूज केला त्याला. ओके. ते 23 तारखेला सोडल्यानंतर तिथून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट नाही आला. मला चौथ्या दिवशी रिझल्ट 50 किलो रेग्युलरली 50 ते 60 किलो भेंडी निघायची. ओके. ती भेंडी तिसऱ्या चौथ्या दिवशी परत हळूहळू वाढत वाढत 50 वरून 70ला गेली. ओके. 70 वरून 100, 100 वरून 125, 125 वरून 175. तिसऱ्या चौथ्या दिवशी 200 किलो झाली. म्हणजे आपला जो बदला माल म्हणतो तो एक 18-19 किलोला, म्हणजे मॅक्झिमम 218 किलो पर्यंत आपला ॲव्हरेज 7 दिवसामध्ये वाढलंय. मी ह्याच्या आधी मार्केटमध्ये रासायनिक जे काही असे केमिकल्स आहेत ते भरपूर वापरले होते, पण मला रिझल्ट आला नव्हता. जे काय आपण खतं सोडतो 13-40-13 वगैरे XYZ, ते खतं सोडलेली ॲपटेक होत नव्हती एवढी, म्हणजे रिझल्ट देत नव्हती. हे सोडल्यापासून आपल्याला तेवढा रिझल्ट आला आणि आपला ॲव्हरेज 50 किलोवरून 218 किलोपर्यंत वाढत गेलं 7 दिवसामध्ये फक्त. एवढा जबरदस्त रिझल्ट आहे याचा आपल्याला. तुम्हाला काय वाटतं सर, जसं की तुम्ही जपानला पण गेला होता, तिकडली पण शेती बघितली, इथं पण बघताय, रासायनिक जी शेती करतात त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिकची गरज आहे का, आता काळाची गरज आहे का, असं तुम्हाला काय वाटतं? ऑर्गॅनिकची माझ्या तर माहितीनुसार गरज आहे. गरज कारण आहे. बाकीच्यांचा कसा आहे, कुणाचा अनुभव कसा आहे माहित नाही, पण ऑर्गॅनिकचा आता मी स्वतः जे प्रोडक्ट ऑर्गॅनिक यूज केलेत ओके. त्याच्यानुसार रासायनिक पेक्षा रिझल्ट मला चांगला आला. किती खर्च झाला बरं? आता टोटल सगळा एक मॅक्झिमम 3-3.5 पर्यंत खर्च झालाय माझा सगळा बघा, ऑर्गॅनिक. जर का बघायला गेलं तर ऑर्गॅनिकची आपली काय प्रोडक्ट वापरली 3-3.5 हजार रुपयाची, आणि अगदी 50 किलोवरून 200-2.25 किलोवरती यांचं अवरेज निघलंय. तर ते पण अगदी मला वाटते 5 ते 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये 7 दिवस 7 ते 8 दिवसामध्ये 7व्या दिवशी त्यांना रिझल्ट आला. तर तुम्हाला काय वाटतं सर, ही जी काय प्रोडक्ट आहेत तुम्ही वापरली, तुम्ही अनुभव सांगितला, ही लोकांनी वापरली पाहिजे का नाही? नाही, हमखास लोकांनी वापरायला पाहिजे ते शेतीसाठी. कारण शेतीसाठी त्याची गरज आहे. कारण मी आता दुसरा प्लॉट याच कंपनीसाठी मी ही करतोय. कंपनीला रिकमेंड केला की माझा प्लॉट केळीचा डेव्हलप करून द्या म्हणून. कारण मी स्वतः माझ्या अनुभव आहे, 7 दिवसाचा अनुभव आहे, जास्त नाही, फक्त 7 दिवसाचा अनुभव, 7 दिवसाच्या अनुभवावरती. कारण मला तेवढा, कारण मी भरपूर काही गोष्टी केल्यात केमिकलच्या, कारण माझ्या ॲक्च्युअल नॉलेजनुसार मी बराच वापर केला होता मित्रांच्या कन्सल्टिंगनुसार, पण मला रिझल्ट आला नव्हता. फक्त याचे 2च प्रोडक्ट यूज केले, अजून दुसरे 2-3 प्रोडक्ट आहेत ते मी अजून वापरलेच नाहीत. कारण मला वेळ नसल्यामुळे मी काय त्या फवारणी घेऊ शकलो नाही, वेळ नाही त्याच्यामुळे. फक्त या 2 ड्रिपमधून सोडल्या त्याच्यावर मला एवढा फरक पडलेला आहे. बघा मित्रांनो, स्वतः सर वापरलेत, प्रोफेशन चांगले, अनुभव घेतलेला आहे, मार्केटचा बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट विदेशात पण बघितलेला आहे त्यांनी अनुभव. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही जी काही सनेची प्रोडक्ट आहेत ह्याला मार्केटमध्ये कॉम्प्रोमाइजला प्रोडक्टच नाही. कारण की सनस्टिक आपलं पॉवरफुल आहे. दुसरी गोष्ट सॉईल केअर आहे, प्रोटीन व्हेजिटेबल किट आहे, ऑल प्रोडक्ट एक नंबर आहे ते. तर असं मला वाटतं की बाबा सगळ्यांनीच ही प्रोडक्ट वापरली पाहिजे, स्वतः अनुभव घेतला पाहिजे आणि लोकांना हे सांगितलं पाहिजे. धन्यवाद.